हाय हॅलो नमस्ते. तर आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत डोरा केक. तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, एवढे छान आणि जाळीदार डोरा केक आपण तेलाचा एकही थेंब न वापरता किंवा अंड्याचा एकही हे न वापरता आपण इथे हे डोरा केक बनवलेले आहेत. आणि जाळी तर पाहू शकता, अगदी मस्त अशी पडलेली आहे. सोबतच कलर तर अगदी अफलातून असा आलेला आहे. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, अगदी हे बनवण्यासाठी 10 ते 12 मिनटं लागतात. खूप जास्त वेळ देखील लागत नाही. त्यामुळे हे डोरा केक तुम्ही तुमच्या घरी नक्की एकदा बनवा. आणि हो, कसे झाले ते कमेंट करून सांगायला विसरू नका. कलर आणि स्पंजी तर तुम्ही पाहू शकतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर अगदी घरातल्या साहित्यामध्ये, बेसिक साहित्यामध्ये हा डोरा केक तयार होतो. त्यामुळे आपण इथे पाहूया. तर मी इथे 1 वाटीभरून असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटीभरून असा मैदा आणि 1 वाटीभरून अशी साखर घेतलेली आहे. साखर तुम्ही 2-3 चमचे कमी जास्त करू शकता. त्यानंतर पाऊण वाटी कंडेन्स मिल्क, घरगुती मी असं घरगुती पद्धतीने हे दूध आटवून घेतलेलं आहे. त्याऐवजी तुम्ही अगदीच दूध पावडर घेतली तरीही चालेल. त्यानंतर 1 चमचा मध आणि पाऊण चमचा आपण इथे व्हॅनिला एसेन्स घेतलेला आहे. त्यानंतर 2 वाट्या असं दूध घेतलेलं आहे. चला तर मग आपण हे सगळे पावडर म्हणजे गव्हाचं पीठ, मैदा, साखर आणि बेकिंग सोडा 1 चमचा भरून असा घेतलेला आहे. हे चाळणीने चाळून घेऊया. चाळून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण ज्यावेळेस केक बनवतो त्यावेळेस त्याला मस्त अशी जाळी पडली जाते. ही एक छोटीशी टिप पण महत्त्वाची आहे. कोणत्याही प्रकारचा केक बनवताना आपण हे मैदा वगैरे चाळून घेणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये मी कंडेन्स मिल्क ओतून घेतलेलं आहे. त्यानंतर मध घेतलेला आहे 1 चमचा, तो देखील टाकून घेतलेला आहे. व्हॅनिला एसेन्स पूर्णपणे ऑप्शनल आहे, त्याऐवजी तुम्ही इथे अगदीच इलायची पावडर देखील यूज करू शकता. त्यानंतर आपण हे दूध टाकून छान असं रनिंग कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर बनवून घेऊया, जसं की आपण केकसाठी बनवून घेतो अशा प्रकारे. तर हे टाकल्यानंतर बॅटर ऑटोमॅटिक असं पसरलं गेलं पाहिजे, इतपत पातळ आपल्याला इथे बॅटर बनवून घ्यायचं आहे. चला तर मग बॅटर तयार आहे, आपण डोरा केक तयार करायला घेऊया. तर मी इथे नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे. तर पुसून घेतल्यानंतर आपण त्यावरती बॅटर टाकून घेऊया. बॅटर टाकल्यानंतर ॲटोमॅटिक ते पूर्ण पसरलं गेलं पाहिजे इतपत. तर बॅटर टाकताना 1 चमचा किंवा पळी तुम्ही सेट करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचे पूर्ण डोरा केक हे एकसारखे असे येतील. तर अगदी खूप जास्त गरम आपला हा पॅन नसला पाहिजे, अगदी मीडियम टू लो फ्लेमवर गरम करून घ्यायचा. खूप जास्त गरम असला तर खालच्या साईडने केक हा जळला जातो आणि छान अशी जाळी देखील पडल्या जात नाही. त्यानंतर अगदी अर्धा ते 1 मिनिटानंतर आपण हा पलटवून घेऊया. पलटवून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा कलर आपल्या या डोरा केकला आलेला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि फक्त अर्धा ते पाऊण मिनटंभर आपण हे झाकण ठेवायचं आहे. पुन्हा हे काढून घ्यायचं आणि डोरा केक हा पलटवून घ्यायचा. तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि कलर तर अगदी सुंदर असा आलेला आहे. तर अगदी तुम्हाला हे डोरा केक बनवताना तुम्हाला अगदी तापमानाचं देखील ध्यान ठेवायचं आहे, म्हणजे खूप जास्त पॅन गरम देखील करून घ्यायचा नाही आणि अगदी लो फ्लेमवर देखील. अगदी तुमची 2 शेगडीचा जर गॅस म्हणजे स्टोव असेल तर तुम्ही अगदी बारीक शेगडी असते त्यावर बनवून घेतला तरी काहीच हरकत नाही. थोडी मोठी शेगडी असेल तर त्यावरती नक्कीच हा जळला जातो आणि पाहिजे असा कलर आपल्याला येत नाही. त्यामुळे अगदी जी छोटी शेगडी आहे त्यावरती तुम्ही हे बनवून घ्यायचे आहेत. अगदी छान असे बनल्या जातात आणि जाळी तर अगदी मस्त अशी पडल्या जाते. अशाच प्रकारे आपण इथे डोरा केक बनवून घेऊया. तर एवढ्या बॅटरमध्ये माझे एकूणच 17 ते 18 डोरा केक बनवलेले आहेत, याच मापाचे बनवून घेतलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता अगदी घरगुती साहित्यामध्ये अगदी जाळीदार आणि मस्त असे डोरा केक आपण इथे बनवलेले आहेत. कलर तर अगदी सुंदर असा आलेला आहे. तर मी इथे डोरा केक बनवत असताना आणि हे बॅटर तव्यावर टाकल्यानंतर म्हणजे पॅनवरती टाकल्यानंतर अगदी मस्त असा गोडसर असा वास याचा येत आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी जाळी देखील पडत आहे. आणि हो, तुम्ही तुमच्या मुलांच्या बड्डेच्या दिवशी किंवा मग अगदीच छोटा मोठा जर काही कार्यक्रम असेल तर तुम्ही नक्कीच हा डोरा केक बनवू शकता. आणि हो, आता ख्रिसमस देखील आलेला आहे, ख्रिसमसच्या महिन्यामध्ये देखील तुम्ही हे डोरा केक नक्कीच बनवू शकता. चला तर मग आपण इथे अशा प्रकारे आणखी डोरा केक तयार करून घेऊया. तर हे मी इथे एवढे डोरा केक बनवून घेतलेले आहेत. बाकीचं बॅटर मी ठेवलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा कलर देखील आपल्या केकला आलेला आहे आणि स्पंजी तर अगदी छान असे झालेले आहेत. चला तर हे डोरा केक खाण्यासाठी आपण इथे तुम्ही इथे न्यूट्रेला देखील यूज करू शकता किंवा मग अगदीच तुम्ही इथे जामसोबत देखील खाऊ शकता. तर अगदी स्पंजी असे झालेले आहेत. मी तुम्हाला इथे प्रेस करून देखील दाखवते आणि तोडून देखील आपण हे पाहूया. तर अशा प्रकारे रोल करून देखील तुम्ही खाऊ शकता.
तर मी इथे याला जाम लावून घेतलेला आहे आणि जाम लावल्यानंतर देखील खायला अगदी छान असे लागतात. किती सुंदर असे दिसत आहेत आणि अशा प्रकारे मुलांना तर खूप जास्त आवडतात. मी तर इथे जाम लावून नेहमी बनवते, त्यामुळे मुलं तर जाम लावून अगदी आवडीने खातात. तर तुम्ही इथे चॉकलेट लावल्यानंतर अगदी कोणत्याही प्रकारचे फळं वगैरे त्यावरती ठेवले आणि मग दुसरा केक त्यावरती ठेवला तर मुलांना लक्षात पण येत नाही की आपण इथे फ्रूट्स खातो आहे की चॉकलेट लावून केक खातो आहे. तर अशा प्रकारे मी इथे जाम लावून घेतलेला आहे. तर तुम्ही कशासोबत खाणं पसंत कराल ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, अगदी घरातल्या साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे, त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा. तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला आपला हा छोटासा व्हिडिओ खूप जास्त मेहनतीने बनवलेला आहे, त्यामुळे नक्कीच आवडला असेल. आणि हो, आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओसाठी एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.